पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना बीडच्या तुरुंगात मारहाण झाली. त्या ठिकाणी महादेव गीते व अक्षय आठवले हे होते. यांच्या चौकात मारहाण झालेली कळते. नाही, आता आतल्या संदर्भातलं आपल्याला काय माहिती नाही. ते आता जेल प्रशासनाला माहीत असेल की काय प्रकार झाला आहे, काय घडलं आहे, काय नाही घडलं. त्याबद्दल माहितीच नाही आहे. त्याच्यावरती अधिक भूमिका आपण सांगणं बरोबर नाही. काय असं त्याचं आत काय झालं आहे का नाही झालं आहे का फौडीली नुसतं झालं म्हणून हे काय हे की सोंग करणारे आहेत. हे आरोपी आहेत नाही संतोष भाईंच्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. प्रकरणातले ते सोंगले करतात. हे लोकांना वेड्यात काढायचा प्रकार पुढं दुखतच म्हणते, ॲडमिट होते, काही नाही झालं तरी दुसऱ्या जेलला जाऊ द्या म्हणते, कोणत्या तरी लाभ एखाद्या हे प्रयोग करणार. मारामाऱ्या नाही झाल्या तरी झाल्या म्हणतील. ते लई सोंगड आहे. त्याच्यामुळे अधिकृत त्याच्यातली माहिती बाहेर येईपर्यंत आपल्याला त्याच्यावरती बोलता येणार नाही. पण आता ते झालं आहे का कसं आहे काय आता त्याबद्दलचं माहीत नाही. पण ते सोंग असू शकतं. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. त्या संदर्भात काय बोलाल? मग आता गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जर जेलमध्ये गँगवार झाले अशी जर प्रक्रिया सुरू असेल तर ते एखादी स्थळही असू शकतं. त्यामुळं त्यांना आता काय केलं पाहिजे जेल प्रशासन ठरवलं. त्यांच्यावरती तर गुन्हे दाखल होतील, परंतु ना तो खटला लवकर संपवणं गरजेचं आहे. याच्यातून मला असं वाटतं की गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे ते प्रश्नच मिटून जाईल काय नाही. आणि राहिलेले आरोपी जे आहेत ते पण धरले पाहिजे, त्यांना सहकार्य करणार. ही माझी पोलीस अधीक्षक साहेबांना भाऊसाहेबांनाही विनंती आहे, गृहमंत्र्यांनाही विनंती आहे की तातडीनं जर आता गुन्हे दाखल होती प्रक्रिया जर सुरू असेल तर ते सत्य असू शकतं. म्हणजे जर सत्य तर हे खटला लवकर संपवा, फास्ट ट्रॅकवर चालवा आणि लवकर यांना फासावरती जावं. फाशीची शिक्षा यांना तातडीनं लवकर द्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.